ज्या विद्यार्थ्यांना खान अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस सेट कसे सोडवायचे ते समजत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, आता या ठिकाणी आपण गूगल किंवा क्रोममध्ये जाऊन खान अकॅडमी असे टाईप करणार आहोत. खान अकॅडमी टाईप केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला खान अकॅडमीची लिंक दिसत आहे. लिंक आहे https://khanacademy.org. या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन समोर दिसेल. या स्क्रीनवर या कोपऱ्यामध्ये तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात या 3 लाईन तुम्हाला दिसत आहेत बघा. या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक करून झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन आणि साइन अप असे 2 ऑप्शन दिसत आहेत. यातील लॉग इन याच ऑप्शनवर विद्यार्थ्यांनी क्लिक करायचं आहे. तर पहा, तुम्ही पाहू शकता इथे लॉग इन हा ऑप्शन दिसत आहे. यावर आपण क्लिक करणार आहोत. कोणीही साइन अपवर क्लिक करायचे नाही. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला असे 2 बॉक्स युजर नेम आणि पासवर्डचे दिसतील. तिथे तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेला युजर नेम टाकायचा आहे. तर मी एका विद्यार्थिनीचा युजर नेम इथे टाकणार आहे. सर्वांनी पहा. युजर नेम टाकताना एक गोष्ट एकदम व्यवस्थित आणि नीटनेटकी करायची आहे. जर तुम्ही त्यामध्ये चूक केली तर तुमचा खान अकॅडमीमध्ये लॉग इन होणार नाही. त्यामुळे त्याचे स्पेलिंग टाकताना व्यवस्थित टाकायचे आहे. जो तुमचा युजर नेम आहे तो जसाच्या तसा तिकडे टाईप करायचा आहे. कोणताही स्पेस किंवा कोणतेही कॅपिटल नेम त्या युजर नेममध्ये नाही आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे. ॲज इट इज जसाच्या तसा युजर नेम टाकल्यानंतर आपल्या संपूर्ण शाळेचा म्हणजेच इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांचा पासवर्ड आपण सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे. कॅपिटल H, स्मॉल AJI म्हणजेच हा जी 1 2 3 4 हा पासवर्ड टाकून झाल्यानंतर याला आपण लॉग इन या ब्ल्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. बघा, या पद्धतीने तुम्हाला इथे सेव्ह पासवर्ड असा मेसेज येईल. त्याच्यावर तुम्ही सेव्ह करून ठेवायचे आहे. जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा कधी खान अकॅडमीचा प्रॅक्टिस सेट सोडवायला खान अकॅडमीची साईड ओपन करणार तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड समोर आपोआप येईल. तर पहा, इथे तुम्हाला दिसत आहे आलिया मुलाने नावाची जी स्टुडंट आहे ती हाजी इस्माईल या शाळेतील परिमल साळुंखे क्लास 6 2026-27 ही लाईन तुम्हाला वरती दिसत आहे. यामध्ये तुम्हाला हे समजेल की तुम्ही जो कोणता प्रॅक्टिस सेट सोडवत आहात म्हणजेच तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला लॉग इन करून दिलेला प्रॅक्टिस सेटच तुम्ही सोडवत आहात याची तुम्हाला ही लाईन पाहिल्यानंतर खात्री पटवून घ्या. तरच तुमचे पॉईंट हे शाळेच्या लॉग इनवर दिसणार आहेत. अन्यथा तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या साईटवर जाऊन सोडवत असाल आणि तिथे तुम्हाला परिमल साळुंखे क्लास 6 26-27 दिसणार नाही तर तुमचे पॉईंट्स त्यात कन्सिडर होणार नाहीत. ज्या शाळेच्या लॉग इनवरून तुम्हाला असं प्रॅक्टिस सेट दिलेले आहे तेच तुम्हाला सोडवायचे आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे सायन्सचे काही लेसन्स प्रॅक्टिस सेट तुम्हाला असाइन केलेले आहेत ते दिसत आहे. ते वरती स्क्रोल केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. मॅथ्समधील प्रॅक्टिस सेट सोडवताना इथे सगळ्यात पहिला चला आपण अँगलचा प्रॅक्टिस सेट सोडू. तर आता इथे बघा,
अँगलचे आपल्याला काही व्हिडिओ दिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओवर क्लिक करू शकता. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचे पॉईंटसुद्धा वाढवू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही एक्सप्लेनेशन दिलेले आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही फास्ट मोडमध्ये पण पाहू शकता. यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण पुढे परत कंटिन्यू या फिर नेक्स्ट व्हिडिओ या नेक्स्ट असाइनमेंटवर आपण क्लिक करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल तर इथे तुम्हाला प्रॅक्टिस बॅक ऑप्शन घेऊन प्रॅक्टिसवर जायचे आहे. प्रॅक्टिसवर गेल्यानंतर तुम्हाला जे पॉईंट मिळणार आहेत ते हे प्रॅक्टिस सेट सोडवल्यानंतरच मिळणार आहेत. इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ द मार्क्ड अँगल. आता इथे दिलेला जो अँगल आहे त्या अँगलचं आपल्याला काय सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे, नेम सांगायचं आहे. तर AED. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला EAD कुठे दिसत आहे बघा, हा ऑप्शन B. ठीक आहे. तर आता आपल्याला याचं आन्सर सिलेक्ट करून झालेलं आहे. याला आपल्याला चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर बघा आन्सर बरोबर आल्यावर आपल्याला ग्रेट वर्क असा फीडबॅक आलेला आहे. याच्यावर आपण क्रॉस करायचं आहे. परत आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक केल्यानंतर विच अँगल रेफर्स टू द सेम अँगल ॲज CPB. तर आता इथे CPB असा सेम कोणता अँगल आहे, तर हा बघा इथे बरोबर या अँगलच्या मेजरमेंटचा हा C नंबरच्या ऑप्शनचा अँगल आहे. तर परत आपल्याला इथे चेकवर क्लिक करायचं आहे. चला, आपला सेकंड क्वेश्चनसुद्धा करेक्ट आलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन असे करून पूर्ण 4 क्वेश्चन सोडवून घ्यायचे आहेत. व्हॉट इज द नेम फॉर द मार्क्ड अँगल. मार्क केलेल्या अँगलचा नेम काय आहे, तर DAC. तर इथे बघा कोणता ऑप्शन आहे आता, या CAD ऑप्शन नंबर 3. चला, या पद्धतीने तुमचं हे ऑप्शन पण बरोबर आलेलं आहे. आता आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे विच अँगल रेफर टू सेम अँगल ॲज EDC. आता ED आणि C या अँगलला ॲज इट इज सेम असणारा अँगल कोणता आहे, तर तो आहे EDC. बघा इथे ग्रीनमध्ये 2 लाईन दिसत आहेत तुम्हाला. असा सेम अँगल कुठे आहे, इथे C नंबरचा ऑप्शन. चला चेक करूया. पहा, हे सुद्धा आन्सर आपले करेक्ट आलेलं आहे. 4 प्रॅक्टिस सेटमध्ये असलेले 4 क्वेश्चन आपले सोडवून झालेले आहेत. हे 4 क्वेश्चन सोडवून झाल्यानंतर इथे पाहू शकता शो समरी हा ऑप्शन क्लिक करायला अजिबात विसरायचे नाही. शो समरीवर क्लिक केल्यानंतर तुमचे वर्क्स आणि तुमचे पॉईंट्स तुम्हाला मिळून जाणार आहेत. बघा 4 आउट ऑफ 4 करेक्ट अँड 400 एनर्जी पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. या प्रकारे तुमची जी वरती जी एक लाईन आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता ब्ल्यू झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू करून नेक्स्ट असाइनमेंट घेऊ शकता. नेक्स्ट असाइनमेंट घेऊन तुम्ही पुढचा प्रॅक्टिस सेट पण सोडवू शकता. यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याचा भाऊ किंवा बहीण दुसऱ्या इयत्तेमध्ये असेल आणि त्यालासुद्धा तुमचा प्रॅक्टिस सेट सोडवून झाल्यानंतर लॉग इन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही जो प्रॅक्टिस सेट सोडवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता. इथे 3 लाईन दिसत आहेत. तुम्हाला या खान अकॅडमीच्या साईडवरून बाहेर पडायचं असेल तर हे 3 डॉट दिसत आहेत, इथे क्लिक करायचे आहे आणि इथे दिलेल्या लिस्टमध्ये सगळ्यात खाली बघा तुमचे नाव तुम्हाला इथे दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर
इथे आपल्याला लॉग आउट म्हणजे या साईडमधून बाहेर पडण्यासाठी ऑप्शन दिसणार आहे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या साईडमधून पूर्णपणे बाहेर आलेला आहात. आता जर तुम्हाला तुमच्या भावाचे किंवा बहिणीचे खान अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस सेट सोडवायचे असतील तर तुम्ही इथे 3 डॉटवर जाऊन लॉग इन किंवा साइन अप यातील लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा बघा तुमचा जो पासवर्ड आहे तो सेव्ह केलेला ॲज इट इज इथे तुम्हाला परत दिसणार आहे. तो तुम्हाला घ्यायचा नाही. याच्यासाठी तुम्हाला बॅक साईड घ्यावी लागेल आणि तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्ही तिथे टाकून पुन्हा त्यांचासुद्धा प्रॅक्टिस सेट सोडवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला खान अकॅडमीचे प्रॅक्टिस सेट प्रत्येक सोमवारी विज्ञान या विषयाचे आणि प्रत्येक गुरुवारी गणित या विषयाचे प्रॅक्टिस सेट विद्यार्थ्यांनी न चुकता 8 ते 10 या वेळेत घरी मोबाईल फोनवर सोडवून त्याचे फोटो पिक्चर्स क्लिक करून स्क्रीनशॉट काढून आपल्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत. धन्यवाद.